आगामी गणेशोत्सव आणि इतर उत्सवांचा काळ पाहता विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने इरई नदी पात्रालगत मोठे विसर्जन कुंड तयार केले जात असून गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मूर्तींची विसर्जन व्यवस्था येथे होणार आहे। जुलै महिन्याअखेरीस विसर्जन कुंडाचे काम पूर्ण होणार असून मनपा आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली। मागील वर्षी नोव्हेंबरपासून दाताळा रोडवरील रामसेतू पुलालगतच्या जागेत विसर्जन स्थळी मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती। तयार होणाऱ्या या विसर्जन कुंडांची क्षमता अंदाजे 30 लाख लिटर पाण्याची असून 8137 स्क्वेअर फीट क्षेत्रफळ आहे। 10 फूटपर्यंत उंची असलेल्या मूर्तीचे यात विसर्जन करता येणार आहे। एका वेळेस 2 मोठी वाहने उभी राहण्यास 2 वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनवण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणं शक्य होणार आहे। या विसर्जन कुंडांद्वारे अधिकाधिक मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे या कुंडात करण्यात येणार आहे। नदीतील विसर्जन बंद झाल्याने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनात अडथळा निर्माण होणार नसून नदी प्रदूषणासही चाप बसणार आहे। मागील वर्षी सर्व मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे इरई नदीत करण्यात आले होते। विसर्जन स्थळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दीही वाढली होती, परंतु नदीतील पाणी नैसर्गिकरित्या कमी झाल्याने विसर्जनास अडथळा निर्माण झाला होता। नदीवर बंधारा बांधून त्याद्वारे पाणी अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यास यश प्राप्त झाले नव्हते। यावर उपाययोजना म्हणून विसर्जन स्थळी मोठ्या मूर्तींसाठी विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहेत।